तर आपण निर्णय केला महाराष्ट्राच्या इतिहासातला मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे। आज आपल्या सरकारनं आपल्या महिलांकरता त्या ठिकाणी आपण निर्णय केला। आज आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण आपण सुरू केलं। आमच्या बचत गटाकरता फिरता निधी आपण दुप्पट केला। आज मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्रामध्ये 65 लाख बचत गटाला आपण जवळजवळ 8-8.5 हजार कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि बचत गटांना पैसे देताना आनंद याकरता होतो सगळ्या बँका सगळ्या सोसायट्या म्हणतात आम्ही बचत गटालाच पैसे देऊ। म्हटलं का? म्हणाल्या बचत गटाच्या महिला कधीही पैसे बुडवत नाही, दिलेला एक एक पैसा त्या आम्हाला परत करतात, त्यामुळे त्यांना दुप्पट पैसे द्यावे लागले तरी आमची तयारी आहे। महिलांच्या हाती पैसा गेला संसाराचे कल्याण होतं आणि अर्थव्यवस्थेचे कल्याण होतं। त्यामुळे वेगवेगळ्या महिला केंद्रित योजनांच्या माध्यमातून आमचे बचत गट असतील, आमच्या उमेद असेल, आमच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी योजना असतील की ज्याच्या माध्यमातून एक सक्षमीकरण करणं आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आणि यातच आपली सगळ्यात महत्त्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेच्या अंतर्गत आपण दर महिन्याला 1500 रुपये बहिणींच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी टाकतोय। अरे आता 1.5 कोटी बहिणींना याचा फायदा थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसा जातोय। 3000 रुपये जवळजवळ 1.25 कोटी खात्यांमध्ये गेलेले आहेत। उर्वरित खात्यांमध्ये देखील पैसा जायला सुरुवात झालेली आहे। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही निर्णय केला कोणाचा फॉर्म उशिरा आला तरी चिंता करू नका, 31 ऑगस्ट पर्यंतच्या सगळ्या फॉर्मला आम्ही त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे 3 महिन्याचे पैसे त्या ठिकाणी देऊ। कुठल्याही बहिणीला वंचित आम्ही ठेवणार नाही। सप्टेंबर मध्ये फॉर्म घेऊ, कोणाचाही फॉर्म जोपर्यंत शेवटचा फॉर्म येत नाही आम्ही थांबणार नाही। आपण लक्षात घ्या महायुतीचं सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांनी पहिलं काम काही केलं असेल महायुतीच्या काळातल्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या। आताही त्यांना हेच करायचं आहे। आम्हाला निवडून द्या म्हणतात, आम्ही सरकारमध्ये येतो म्हणतात, हे सरकारमध्ये आल्यानंतर पहिलं काम काही करतील तर लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील, मोफत गॅस सिलेंडरची योजना बंद करून टाकतील, मोफत शिक्षणाची योजना बंद करून टाकतील। पण काळजी करू नका, बहिणींचे आशीर्वाद भावांच्याच पाठीशी आहे आणि ज्याच्या मागे ताई त्याचं कोणी काही बिघडवू शकत नाही। त्यामुळे तुमच्या आशीर्वादानं याही वर्षी, पुढच्याही वर्षी, त्याच्या पुढच्याही वर्षी, त्याच्याही पुढच्या वर्षी सातत्याने ही योजना सुरूच राहील। आम्ही काही झालं तरी ही योजना बंद करू देणार नाही। आणि म्हणून बहिणींना माझी विनंती एवढीच आहे, बहिणींनो तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या। तुमचा आशीर्वाद जर आमच्या पाठीशी असला तर तुमच्याकरता काम करण्यापासून आम्हाला कोणीच रोखू शकणार नाही। आणि म्हणून तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।